अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी दत्त सेवा या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे. तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य द्यास मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. आज कोजागिरी पौर्णिमा 8:41 लागणार आहे आणि उद्या दुपारी 4:56 संपणार आहे. तर उद्या आपल्याला उपवास पौर्णिमा, ज्यांनी पौर्णिमेचा उपवास करतात त्यांनी उद्याचा उपवास धरायचा आहे. पण उद्या तुम्ही जर 11 गुरुवारचा संकल्प करून स्वामींचे गुरुवार करत असाल, 9 गुरुवार करत असाल, तर तो गुरुवार तुम्ही 11 किंवा 9 गुरुवारमध्ये काउंट करायचा नाही आहे. फक्त उद्याचा उपवास हा पौर्णिमेचाच धरायचा आहे. उद्या सत्यनारायणसुद्धा संध्याकाळी प्रदोषकाळी करेल. ही सत्यनारायण तुम्हाला कशी करायची आणि त्याचे फायदे काय हे तुम्हाला सांगणार. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक पौर्णिमेला जर तुम्ही केंद्रानुसार सत्यनारायण घरच्या घरी केली तर तुमच्या घरामध्ये धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती, आरोग्य हे सगळं मिळत असतं. मी आता 11 पौर्णिमेचा बडजी जे गुरु म्हणजे ब्राह्मण असतात त्यांना बोलवून मी प्रत्येक महिन्याला मी केंद्रानुसार पण करत होते, पण आता मी ब्राह्मण बोलवून मी 11 पौर्णिमा संकल्प करून पूजा सत्यनारायणची ठेवलेली आहे. तर माझी उद्याची 7वी पूजा आहे. आणि तसंच मी नरसिंहवाडीला दत्त महाराजांच्या दर्शनाला सुद्धा प्रत्येक पौर्णिमेला चालत जात असते. कारण आमच्या गावापासून ते 6 ते 7 किलोमीटर आहे. तेवढं मी पहाटे उठून म्हणजे 4:30-5च्या दरम्यान निघते. तिथे तासात 1.5 तासात पोचते, नंबरमध्ये उभी राहते, दर्शन घेते आणि मग घरी निघून येते. केंद्रातही तिथं केंद्र पण आहे स्वामी समर्थांचं, तिथे महाराजांचं दर्शन घेते, तारक मंत्र म्हणते आणि निघून येते. तुम्हीसुद्धा तुमच्या जवळपास तुम्ही नरसोबाच्या वाडीच्या जवळ राहत असाल किंवा स्वामी समर्थ केंद्राजवळ राहत असाल, तर औदुंबरजवळ राहत असाल तर चालत दत्त महाराजांच्या दर्शनाला जाऊ शकता. उद्या संध्याकाळी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्रदोषकाळी सत्यनारायण पूजा करायची. ही पूजा कशी करायची तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जिथे पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची. किंवा तुम्ही सारवायचं घर असेल तर ती जागा सकाळी सारवून ठेवायची, म्हणजे संध्याकाळी सत्यनारायणच्या पूजेपर्यंत ती जागा सुकेल. स्वच्छ पुसून घ्यायची. त्यानंतर तिथे रांगोळी काढायची. रांगोळीवरती एक चौरंग मांडायचा किंवा पाट मांडायचा आणि त्या पाटाला चारी बाजूला आंब्याचे डहाळे बांधायचे आणि त्यानंतर पांढरं वस्त्र त्या चौरंगावरती पाटावरती अंथरायचं. पाट ठेवला असेल तर पाटावरती अंथरा किंवा चौरंग ठेवला असेल तर चौरंगावरती पांढरं कापड अंथरायचं आणि त्यानंतर तुम्ही तिथे गव्हाची रास करायची. त्या गव्हाच्या राशीवरती तुम्ही एक मंगल कलश भरून ठेवायचा, पाण्याचा तांब्या. तो तांब्याचा तांब्या असेल तर ठीक, नसेल तर स्टीलचा तांब्या ठेवा. त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, अखंड तांदूळ, हळदी कुंकू टाकायचं आणि त्यानंतर तुम्ही त्यावरती एक तामण ठेवायचं. त्या तामणवरती तांदूळ भरून ठेवायचे आहे. ते तांदूळ जे आहे ते अखंड न फुटलेले असे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची. आणि त्या तांब्याच्या मागे तुमच्याकडे समजा सत्यनारायणचा फोटो असेल तर तुम्ही तो तांब्याच्या मागच्या बाजूला सत्यनारायणचा फोटो ठेवायचा. त्यानंतर बघा, तुम्ही 3 पानाचे विडे घ्यायचे, 2-2 पानाचे 3 विडे घ्यायचे आणि त्यावरती तुम्ही 1 सुपारी गणपतीची, 1 सुपारी कुलदेवीची आणि 1 सुपारी वरुण देवतेची, अशा 3 सुपाऱ्या मांडायच्या. ज्या सुपाऱ्या तुम्ही दिवाळीच्या वेळेला पूजेला मांडलेल्या होत्या त्या मांडला तरी चालेल किंवा तुमच्याकडे उद्यापासून तुम्ही सुरू करणार असाल तर 3 सुपाऱ्या घ्यायच्या. त्या 1 गणपतीची, 1 कुलदेवीची आणि 1 वरुण देवतेची. त्या सुपाऱ्या तुम्ही प्रत्येक सत्यनारायणला त्या सुपाऱ्या वापरायच्या. त्यासाठी काय करायचं, एक प्लास्टिकची छोटी म्हणजे ओटीला आपण जी प्लास्टिकची पाऊच वापरतो ते घ्या. त्यामध्ये तुम्ही चिठ्ठी लिहून टाकायची, ही सुपारी गणपतीची, ही सुपारी कुलदेवीची, ही सुपारी वरुण देवतेची. किंवा एखाद्या छोट्या 3 डब्या करा, त्यामध्ये प्रत्येक डबीमध्ये चिठ्ठी लिहून टाकून त्या सुपाऱ्या ठेवला तर चालेल. पण प्रत्येक सत्यनारायणला त्याच सुपाऱ्या वापरायच्या. त्या सुपाऱ्या म्हणल्या त्याच्या पुढे तुम्ही 3 छोट्या वाट्या घ्यायच्या आणि खडी साखरेचे नैवेद्य ठेवायचे. त्यानंतर तुम्ही बसायला आसन घ्यायचं, सत्यनारायणची पोथी घ्यायची. त्या तामणवरती तुम्ही जे बाळकृष्ण ठेवले
त्यांना वस्त्र घातलेलं असेल तर ते सगळं ठेवायचं. फुलं घ्यायची, मंजुळा घ्यायच्या, हे सगळं तुम्ही तयारी करून ठेवायची. आणि त्यानंतर सत्यनारायणची कथेचं पुस्तक आपल्या केंद्रात मिळतं, ती कथा तुम्ही वाचायला सुरू करायची. समजा तुम्हाला पहिल्यांदा जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबला दिंडोरी प्रणीत सत्यनारायणची पूजा म्हणजे टाकला तर ते तुम्हाला येईल आणि त्यानुसार तुम्ही पूजा करायला सुरू करायची. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मंत्र वगैरे म्हणायचे, गणपतीचा मंत्र म्हणायचं. गणपती पहिल्यांदा कुठलीही आपण सेवा करत असताना, कार्य करत असताना, कुठलंही उद्घाटन करत असताना पहिल्याच सगळ्यांदा आपण गणपतीची पूजा करत असतो. त्यामुळं गणपतीची पूजा करायची, गणपतीचा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर कुलदेवी आणि मग वरुण देवतेची पूजा करायची. आणि मग भगवान विष्णूंचं जी तांदळामध्ये मूर्ती ठेवली आहे ती तुम्ही खाली तामणमध्ये घ्यायची, तिला अभिषेक घालायचा, स्वच्छ पुसायची, हिणाचं अत्तर लावायचं, ती मूर्ती परत तांदळामध्ये ठेवायची, त्याला कापसाची वस्त्रमाळ घाला, फुलवाचा नैवेद्य तुम्ही फुलवातीचा तुपाचा दिवा लावा, दोन्ही बाजूला 2 समया ठेवा, समया प्रज्वलित कराल, पिवळी फुलं अर्पण करा, तुळशीचे मंजुळा अर्पण करा आणि मग कथा वाचायला सुरू करायची. ज्या वेळेला तुम्ही बाळकृष्णांची पूजा करता ते गणपतीची, कुलदेवीची आणि वरुण देवतेची पूजा केल्यानंतर आपण खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि बाळकृष्णांची पूजा केल्यानंतर बाळकृष्णांना शिरा बनवायचा प्रसादाला. शिरा तुम्ही थोडाच बनवायचा, तो शिरा कुणालाही बाहेरच्यांना द्यायचं नाही, फक्त आणि फक्त तुम्ही घरातल्याच व्यक्तीने खायचं. तुमची बहीण आली, भाऊ आला, काका आले, मामा आले, मावशी आल्या, कोणालाही द्यायचं नाही, फक्त आणि फक्त तुमच्या कुटुंबातल्या व्यक्तीने खायचं. तुमची मुलं, सासू सासरे, तुम्ही, नवरा, ह्या सगळ्यांनी, तुमचे दीर जाऊ एकत्र असेल तर त्यांनी, हे सगळ्यांनी प्रसाद हा खायचा. त्यानंतर तुम्ही ती कथा वाचायला सुरू करायची आणि सगळ्यात शेवटी ती सत्यनारायणची आरती करायची. अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणची जर पूजा केली तर तुमच्या आयुष्यात कधीच लक्ष्मीची कमी पडणार नाही, धनाची कमी पडणार नाही. तुम्हाला सदैव लक्ष्मीचा आशीर्वाद लागेल, धनप्राप्ती होईल, लक्ष्मी प्राप्ती होईल आणि तुम्हाला तुमच्या मनासारखे दिवस येतील. तुमची दरिद्रता निघून जाईल, तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी निघून जातील, तुमच्या घरातले सगळे पैशाचे प्रॉब्लेम सगळे निघून जातील. हे सगळं तुम्ही सत्यनारायणची पूजा प्रत्येक पौर्णिमेला करायला सुरू करा. तुमच्या घरामध्ये सुख नक्की येईल. हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे कळतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.